हाय फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे अंबेशिवच्या नदीवरती. तर बाकीचे सगळे गेलेले आहेत ऑलरेडी, फक्त आम्हीच लेट चाललो आहे. आता बघा तुम्ही पुढेच काय होतं ते. माझी जायची तर इच्छा होती, पण विचार केल्यानंतर चला जाऊ असंच ब्लॉग. तर मी एकटाच आहे आणि त्यासाठीच त्यांच्या पाठीपाठी मी पण चालू आहे. आता ते कधीच पुढे गेलेले आहेत म्हणून बाकी काय नाही, तुम्ही बघू शकता. ते पुढे गेलेलेच आहेत आणि नाश्ता वगैरे करून बसलेले आहेत आणि मीच फक्त लेट झालेलो आहे आणि जेवायचा टाईम झालेला आहे. पण मी ॲक्च्युली कामावरून चाललेलो आहे म्हणून, नाहीतर काय बाकी काय तुम्ही बघू शकतात. बाकी काय एन्जॉय करताय थोडं एन्जॉय करा, बाकी काय नाही. आणि हो फ्रेंड, आणि तुम्ही आता बघू शकता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि थोडं आभाळसुद्धाही आलेलं आहे. ऊनही थोडा कमीच आहे, पण तरी जाऊन बघू तिकडे कसं काय वातावरण, कसे काय एन्जॉय वगैरे करता येईल, थोडं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. आणि हा असा दापिवली गाव आहे आणि दापिवली गावच्या पुढेच अंबेशिव नदी आपली. आणि असे रोडला लागून असे छान छान असे फार्म हाऊससुद्धा इकडे आहे. तुम्हाला फार्म हाऊसला जायचं असेल तरी तुम्ही इकडे जाऊ शकतात. आणि पुढेच फार्म हाऊस लागले, त्यांच्या पुढेच लग आपली नदी आहे. आता आपण नदीजवळ पोचत चाललो आणि तो समोरच असा ब्रिज बघा, तो ब्रिज दिसतो आपल्याला. तर ब्रिजच्या खालीच सगळी एन्जॉय करत आहेत आणि गाड्या तर दिसतात आहेत भरपूर. असं वाटते पब्लिक पण असेल भरपूर. आता तिकडे खाली गेल्यावरती नक्की समजेल काय ते. गाड्या तर लागलेल्या आहेत भरपूर आणि पब्लिक तर आहेच, भरपूर पब्लिक आहे म्हणजे एवढी पब्लिक. बघू शकतात अशी पब्लिक आहे थोडीफार. पाणी पण आहे थोडा स्वच्छ. अशी एन्जॉय करतात. अशी पब्लिक इकडे एन्जॉय करत होती आणि मी सुद्धा एन्जॉय केला. आणि पाण्यामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही म्हणून मी मोबाईल पिशवीतच ठेवला आणि मी सुद्धा एन्जॉय करून आता चाललो आहे. पण तुम्ही बघू शकता, तुम्ही असं एन्जॉय करायला येऊ शकता. आता तर मी चाललो आहे. हाय, चला आता मी आलो एन्जॉय करून. आता तुम्ही पण या एन्जॉय करायला. आणि ही आमची अशी फॅमिली आणि हेही एन्जॉय करून आल्यात. तर चला फायनली मी एकटा आलो आहे. तर आता मी एकटाच जाणार आहे. एकटा आलो तुम्ही एकटाच जाणार. आणि अजून पब्लिक वाढली, त्यामुळे अर्धी पब्लिक या साईडला एन्जॉय करते आणि अर्धी पब्लिक त्या साईडला एन्जॉय करते, बघू शकतात. आणि काही आमची रिक्षा निघलेली आहे आणि माझा भाऊ बोलतो मी येतो, त्याला मागं बसवलेलं आहे. आणि आता चाललो आहे आम्ही पण. तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करायला या. आणि हाय फ्रेंड्स, जर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं ते. आणि प्लीज लाईक टू सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय करायला जा.